तर प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करणार असं सहज बोलून गेले असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मात्र काही नासमज लोकांनी वेगळा अर्थ काढला असं पंकजा मुंडे म्हणाले। प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभे करेन असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले। पण मला आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। समज होणाऱ्या लोकांच्या नासमजपणाचं हे लक्षण आहे, असं काही नाहीये। एखादी सभा आहे, मी दिवसातले 8-9 तास बोलते, 30 दिवस झाले मी बोलायला, म्हणजे काय तुम्हीच गणित करा किती तास बोलायला। एखादा विषय सहज बोलून लाईटली बोललाय की प्रीतम ताईंची उमेदवारी 10 वर्ष खासदार आहेत, त्यांची म्हणजे त्यांना न देता मला दिली, तर ताईंचं सासर तिकडे आहे, नाशिकला पाठवून देऊ त्यांना, एवढं स्वागत जास्त झालं तिकडून। बरेच लोकांनी मेसेज केले, पण मी काही उमेदवारी कोणत्या लोकसभा उमेदवारी विधानसभा काहीच म्हणले नाही।